भारत हा कृषीप्रधान देश आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केलं जातं, त्यांना अनेक आश्वासनं दिली जातात. अशा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खतांसाठी 4 तासाहून अधिक वेळ देत दुकानांसमोर रांगा लावून केवळ 2 युरियाच्या बॅग घेण्यासाठी भीक मागण्याची वेळ आलीय. हे निकष कसे लावले जातात? कुटुंबातील व्यक्तीने रांगेत आधार कार्ड घेऊन उभे राहावे, तरच बॅग मिळते. मग ज्यांच्याकडे जास्त शेती आहे त्या शेतकऱ्यांनी करायचे काय? कुठे जायचे खतासाठी? असा प्रश्न उपस्थित होतोय. एकतर चढ्या भावाने खते विक्री करतात. शिवाय असे शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारे पिळवणूक म्हणावी लागेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? एकीकडे महागाईचा फटका आणि शेती पिकांना समाधानकारक भाव न मिळणे. त्यातच वेळोवेळी निसर्गाचा प्रकोप, कर्जबाजारीपणा. वेळेवर पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल होतो. मग त्याने न्याय मागावा कुठे? बघा हा दुकानसंदार काय म्हणतो. 266 रुपये MRP रिटेल प्राइस, म्हणजे सर्व खर्च वजा जाता नफा धरून शासनाने ठरवून दिलेली किंमत. तरीही हे महाभाग 300 रुपयांना युरिया विकतायत. आता याच्यावर काय कारवाई होते ते पाहणे औत्सुक्याचं. मी काही चुकीचं केलेलं नाही, 1 रुपया सुद्धा वाढवून घेतलेला नाही. 266 रुपये MRP आहे पुऱ्या भारतात. यांनी कितीला सांगितलं? 300 रुपये लावून राहिले थैली. ती 266 रुपये 69 पैसे किंमत आहे त्याची. बरं आहे किंमत. 300ला दिली का तुम्ही? 300ला दिली? 300ला देत मी नाही म्हणत नाही.